Welcome to all the BSc third year student of late Kumari Durga K Banmeru Science College Lunar in chemistry lecture series. This is lecture 28. In yesterday's lecture we had completed the drugs topic. In this lecture we will discuss the pesticides. Our today's topic is pesticides. See here, fire will causes toxic fumes. It is the pesticides. Pesticides. First of all, we will see what is the definition of pesticides. Chemicals which are used to kill insect, fungi and weeds are called pesticide. Chemicals which are used to kill insect, fungi and weeds. असं केमिकल्स की जे आपण फंगी, इन्सेक्ट आणि वीड्स याला किल करण्यासाठी वापरतो, अशा केमिकल्सला काय म्हणायचं? धिस केमिकल्स इज कॉल्ड ॲज द पेस्टिसाइड किंवा त्याला काय म्हणतो असतो आपण? इट इज कॉल्ड ॲज द पेस्टिसाइड्स. केमिकल्स विच आर यूज्ड टू किल इन्सेक्ट, फंगी अँड वीड्स आर कॉल्ड पेस्टिसाइड्स. आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला दिसेल इथं की पेस्टिसाइड्सची फवारणी इथं केलेली दिसत आहे. These pesticides are used to protect the plant from disease. आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्यावेळेस आपण शेतात एखादं क्रॉप घेत असतो किंवा एखादं आपण पीक घेत असतो, तर त्या पिकावर काय होत असतं की वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या पडत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडत असतात. मग हे जे काही रोग असतील, आळ्या असतील किंवा इन्सेक्ट बसतात त्याच्यावर, ते फुलं खातात वगैरे, तर हे यांना किल करण्याचं काम किंवा यांना प्रोटेक्ट करण्याचं काम त्या फ्रूट्सना किंवा त्या क्रॉपला प्रोटेक्ट करण्याचं काम जर कोणी करत असेल, तर ते जे केमिकल्स आपण फवारतो या केमिकल्सला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज द पेस्टिसाइड्स. म्हणून डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की केमिकल्स विच आर यूज्ड टू किल इन्सेक्ट, फंगी अँड वीड्स आर कॉल्ड ॲज द पेस्टिसाइड. मग पेस्टिसाइड्स आर यूज टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द डिसीज. मग क्रॉपला कोणता डिसीज होऊ नये म्हणून आपण जे केमिकल्स वापरतो किंवा पेस्टिसाइड वापरतो, हे काय होतं की क्रॉपला ते डिसीजपासून प्रोटेक्शन होण्यासाठी हे काय करतो आपण? पेस्टिसाइडचा यूज करत असतो. पेस्टिसाइड डिस्ट्रॉय द पेस्ट. मग पेस्टिसाइड्स काय करतात? त्या पेस्टला काय करतात? ज्यावेळेस आपण फवारणी करतो, तर त्यावेळेस काय करतो आपण? त्या पेस्टला काय करतो? कंट्रोल करतो किंवा त्याला डिस्ट्रॉय करत असतो. द पेस्ट इन्क्लूड इन्सेक्ट, प्लांट पॅथोजन, वीड्स, राऊंडवर्म अँड मायक्रोब्स दॅट आर स्प्रेड द डिसीज. मग हे जे काही प्लॅन्टवर जे काही रोग पडतात किंवा प्लॅन्टवर जे काही डिसीज पडतात आपल्या क्रॉपवर, मग ते डिसीज पसरवण्याचं काम कोण करते? तर ते इन्सेक्ट असतील, प्लॅन्ट पॅथोजन्स असतील, वीड्स म्हणजे काय म्हणतो आपण? ऑदर दॅन क्रॉप्स, त्याला म्हणतो आपण गवत. ऑदर दॅन क्रॉप्स असेल, वीड्स असेल, राऊंडवर्म्स असेल किंवा मायक्रोब्स असतील, तर यांना कंट्रोल करण्याचं काम काय करत असते? यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असते? तर पेस्टिसाइड्स करत असतात. इथं आपण याच्यामध्ये या सेकंड स्लाईडमध्ये पहा, इथं आपण काय केलेलं आहे की ते जे पेस्टिसाइड्स आहेत ते पेस्टिसाइड्स इथं दाखवलेले आहेत. जे गव्हाचं पीक आहे त्या गव्हाच्या पिकावर काय केली जात आहे? फवारणी केली जात आहे. कशाची? त्या पेस्टिसाइडची. आणि इथं खालच्या तिसऱ्या स्लाईडमध्ये जर पाहिलं आपण, तर सी हिअर इट इज कॉल्ड ॲज द इन्सेक्ट. मग हा इन्सेक्ट काय करतात? त्या जे स्प्रेडिंग आहे त्या डिसीजची काय करतो? तो स्प्रेड करत असतो. Some pesticides are toxic in nature and leaves permanent effect called as hard pesticide. मग आता हार्ड पेस्टिसाइड कोणाला म्हणायचं किंवा व्हॉट इज मीन बाय हार्ड पेस्टिसाइड? सम पेस्टिसाइड काय करतो? जनरली पेस्टिसाइड काय करतात की ते डिसीजपासून प्लॅन्टचं प्रोटेक्ट करतात किंवा डिसीजपासून त्या प्लॅन्टला प्रोटेक्ट करतात. पण असे काही पेस्टिसाइड आहेत की ते नॅचरली डिग्रेडेट होत नाहीत किंवा त्याचं डिग्रेडेशन होत नाही. ते नेचरमध्ये, ते सॉईलमध्ये किंवा त्या प्लॅन्ट टिश्यूमध्ये ते काय राहतात? ॲज इट इज राहतात. आणि जर ते काही आपण ज्यावेळेस आपण ते प्लॅन्ट ॲनिमल्सच्या पोटात जातील किंवा आपण जर खाऊ काही त्या जे फ्रूट्स असतील किंवा सॉईलमध्ये असेल, तर सॉईलमध्ये ते काय राहतात? ॲज इट इज राहतात. आणि ते काय करतात? सॉईल पोल्युशन करण्याचं काम करतात किंवा सॉईल पोल्यूट करतात. त्या सॉईलमध्ये असणारे मायक्रोब्सला ते काय करतात? मारण्याचं काम करतात किंवा किल करतात. मग ज्या पेस्टिसाईडचं डिग्रेडेशन होत नाही, दोज पेस्टिसाईड त्याचं डिग्रेडेशन होत नाही, दे आर लिव्ह परमनंटली किंवा ते परमनंटली काय करतात? त्या सॉईलमध्ये, प्लांट टिश्यूमध्ये राहतात. अशा पेस्टिसाईडला काय म्हणतात? धिस पेस्टिसाइड इज कॉल्ड ॲज द हार्ड पेस्टिसाइड.
मग ज्याचं डिग्रेडेशन होते त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द सॉफ्ट पेस्टिसाईड. पण ज्या पेस्टिसाईडचं डिग्रेडेशन होत नाही, जर डिग्रेडेशन झालं नाही तर ते काय करतात, त्याचा परमनंट इफेक्ट काय करतात, शो करतात. आणि अशा पेस्टिसाईडला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द हार्ड पेस्टिसाईड. आणि त्याचं एक एक्झाम्पल जर पाहिलं असेल तर ते एक्झाम्पल म्हणजे काय आपलं DDT. DDT इज द एक्झाम्पल ऑफ द हार्ड पेस्टिसाईड. म्हणून गव्हर्नमेंट सरकारनं काय केलेलं, आपल्या भारत सरकारनं जर तुम्ही पाहिलं असेल सध्याच्या काळात, तर DDT वापरण्यास बंदी आहे, किंवा DDT आता जास्ती करून आपल्याला वापरू देत नाही. पहिले जर पाहिलं असेल काही या म्हणजे 8-10 वर्षाच्या पूर्वी, तर जास्तीत जास्त DDTचा उपयोग केला जात होता, किंवा DDTचा उपयोग केला जात होता. पण आता जास्त करून DDT यूज केला जात नाही. कशामुळं? बिकॉज DDT इज अ हार्ड पेस्टिसाईड अँड इट इज नॉट डिग्रेडेड इझिली. हा इझिली डिग्रेड होत नाही. आणि आता या डायग्राममध्ये पहा, मी इथं शो केलेले आहे की कोणते कोणते पेस्टिसाईड्स असतात, किंवा पेस्टिसाईड्स कशाला म्हणतो. इथं DDT पण शो दिसत आहे. इथं DDT पहिले आपण यूज करत होतो. त्याच्यानंतर फंगीसाईड जे असतात, हे पहा इथं फंगीसाईड मी इथं शो केलेले आहे. हे फंगीसाईड काय करतात, असे ल्यूज जे असतात किंवा लीफ असते, त्या लीफवर काय करतात, डिसीज स्प्रेड करण्याचं काम करत असते. आणि याच्यामुळं काय होतं की आपल्याला जे काही प्रोडक्शन व्हायला पाहिजे होतं, ते प्रोडक्शन काय होतं तिथं कमी होतं. त्याच्यानंतर वीड्स तुम्हाला सांगितलं, व्हॉट इज मीन बाय वीड्स. वीड्स मीन्स अदर दॅन द क्रॉप्स. मग क्रॉप्स कोणते आपलं, इकडं पहा याच्यामध्ये दिसत आहे ज्वारीचं पीक दिसत आहे. पण त्याच्या खाली जर पाहिलं असेल तर हे बघा इथं तणकट दिसत आहे, ते तण दिसत आहे, गांजरगाव दिसत आहे, किंवा दुसरं तण दिसत आहे. तर अशाला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द वीड्स म्हणत असतो. सियर आपण नेक्स्ट टॉपिक पाहता, क्लासिफिकेशन. मग या क्लासिफिकेशन जर केलं कशाचं, या पेस्टिसाईडचं, देर आर 4 टाईप्स ऑफ पेस्टिसाईड्स. पेस्टिसाईड्स किती टाईपचे आहेत, 4 टाईपचे आहेत. द फर्स्ट टाईप इज इन्सेक्टिसाईड, द सेकंड टाईप इज हर्बिसाईड, द थर्ड टाईप इज फंगीसाईड, अँड द फोर्थ टाईप इज द रोडेंटिसाईड. इन्सेक्टिसाईड, हर्बिसाईड, फंगीसाईड अँड फोर्थ टाईप इज द रोडेंटिसाईड्स, किंवा रोडेंटिसाईड्स आपण त्याला म्हणत असतो. सो सी हिअर, फर्स्टली इन्सेक्टिसाईड. Insecticides, what is meant by insecticide? These are the pesticide which are used to destroy insect. डेफिनेशन खूप सोपी आहे बघा त्याची. काय सांगितलं आपण, इन्सेक्टिसाईड म्हणलं की लक्षात ठेवायचं, दीज आर द केमिकल्स, किंवा दीज आर द पेस्टिसाईड विच आर यूज टू डिस्ट्रॉय द इन्सेक्ट. इन्सेक्टिसाईड डिस्ट्रॉय इन्सेक्ट. दीज कॅन बी ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक ओरिजिन. मग इन्सेक्टिसाईड काय असतात, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक ओरिजिनचे असतात. 2 टाईपचे असतात, ऑर्गॅनिक ओरिजिन आणि दुसरं कोणतं असतं, इनऑर्गॅनिक ओरिजिन. दिस इज द फर्स्ट टाईप, ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. दीज आर स्टेबल टू लाईट अँड हीट. हे पहा, ऑर्गॅनिक जे पेस्टिसाईड असतात, दीज आर स्टेबल टू लाईट अँड हीट. हीटमुळं आणि लाईटमुळं त्याच्यावर कोणताही परिणाम पडत नाही, ते काय असतं, एकदम स्टेबल असतात. फॉर एक्झाम्पल DDT, बेन्झिन हेक्झाक्लोराइड आणि ॲल्ड्रीन, हे 3 जे आहेत, या 3ला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. आणि आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक म्हटल्याच्यानंतर काय येते, तिथं कार्बन मॉलिक्यूल येते, किंवा कार्बन काय एलिमेंट्स येते. मग कार्बन जर आला स्ट्रक्चरमध्ये, त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. ज्याच्यामध्ये कार्बन येत नाही ते ज्या स्ट्रक्चरमध्ये, अशा स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. तर DDT जो आहे तो कसा आहे, ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड आहे. मग इन्सेक्टिसाईड किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे आहेत. कोणतं, एक असेल ए असेल ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड, आणि बी असेल त्याला काय म्हणतो आपण, इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड, दीज आर स्टेबल टू लाईट अँड हीट. फॉर एक्झाम्पल DDT, बेन्झिन हेक्झाक्लोराइड अँड अल्ड्रीन्स इज द एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. आता DDTचं स्ट्रक्चर जर पाहायचं असेल तर हे बघा, इकडं DDTचं स्ट्रक्चर मी तुम्हाला शो करतो. DDT म्हणजे काय म्हणतो आपण, आता आपण सांगतो DDT, डायक्लोरोडायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन. डायक्लोरोडायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन इज कॉल्ड ॲज द, शॉर्टली इट इज कॉल्ड ॲज द DDT. आणि BHC जे म्हणत होते पहिले, आपण भरपूर वेळेस तुम्ही ऐकलं असेल, अरे BHCचं पावडर फेका, BHCचं इथं खूप माशा वगैरे येतात, किंवा हे येत असेल तर काय म्हणतो आपण, थोडंसं BHCचं पावडर काय करा, टाका तिथं. मग BHCचं पावडर म्हणजे काय, बेन्झिन हेक्झाक्लोराइड, BHC, बेन्झिन हेक्झाक्लोराइड. आणि हे DDT आर द एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. सी सेकंड, बी, इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. फ्लोराईड कंपाऊंड, सोडियम, कॅल्शियम, बेरियम, फ्लोरोसिलिकेट्स. आता फ्लोराईड कंपाऊंड असतील किंवा आर्सेनिक कंपाऊंड असतील की ज्यामध्ये कार्बन येत नाही, अशा कंपाऊंडला काय म्हणतो पण, धिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज द इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड. मग याच्यामध्ये फ्लोराईड कंपाऊंड असतील, म्हणजे सोडियम असेल, कॅल्शियम असेल, बेरियम असेल, फ्लोरोसिलिकेट्स असतील, किंवा आर्सेनिक कंपाऊंड असतील,
अर्सिनेट असेल, अर्सिनेट ऑफ कॅल्शियम अँड द लीड. दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ द इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड. The second type is called as the herbicide. आता पहिले आपण सांगितलं की नावातच त्याच्या डेफिनेशन आहे, एकदम सोपा टॉपिक आहे हा. हर्बिसाइड कशाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हर्बिसाइड? पेस्टिसाइड्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड वीड्स. पेस्टिसाइड्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड वीड्स इन द क्रॉप आर कॉल्ड ॲज द हर्बिसाइड. म्हणजे जे काही वीड्स आपल्या क्रॉपमध्ये उगवतात किंवा जे काही वीड्स आपल्या क्रॉपमध्ये उगवतात अशाला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण वीड्स. आणि ते वीड्स डिस्ट्रॉय करण्याचं काम जो कोणता पेस्टिसाइड्स करतो त्याला म्हणायचं हर्बिसाइड्स. पेस्टिसाइड्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय द अनवॉन्टेड वीड्स इन द क्रॉप आर कॉल्ड ॲज द हर्बिसाइड्स. सेलेक्टिव्ह हर्बिसाइड्स किल स्पेसिफिक वीड. आता पहा दुसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आपण? सेलेक्टिव्ह हर्बिसाइड. मग असे काही हर्बिसाइड आहे की ते सेलेक्टिव्ह वीड्सलाच काय करतात? किल करण्याचं काम करतात. किल अ स्पेसिफिक वीड. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपण मिरा पावडर एक घेत असतो. मिरा पावडर आपल्याला सर्वांना माहिती आहे. मिरा पावडर कशावर टाकतो आपण? गांजर जे काही गवत असेल किंवा गांजर गवत मारण्याचं काम करत असेल तर गवत जे असते आपल्याला फील्डमध्ये ते गवत जर खराब म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करत असेल तर आपण काय करतो? मिरा पावडर मारत असतो. हराळी असेल किंवा गवत असेल तर मग असं काय आहे की बाबा मिरा पावडर कशासाठी उपयोगात येते? फक्त गवतासाठी. मग जर दुसरा एखादा असेल ते काय करेल? फक्त गांजर गवतालाच काय करेल? डिस्ट्रॉय करण्याचं काम करेल. मग असे काही पेस्टिसाइड येतं किंवा हर्बिसाइड येतं किंवा सेलेक्टिव्ह येते. हर्बिसाइड किल अ स्पेसिफिक वीड. त्याच वीडला काय करतील? ते डिस्ट्रॉय करतील. सम हर्बिसाइड्स आर अप्लाइड टू द सॉईल प्रियोर टू द प्लांटिंग. सम आर बिफोर क्रॉप्स. आता पहा काय हर्बिसाइड कसे येतं? काय हर्बिसाइड्स काय करतात? काय हर्बिसाइड्स आपण प्रियर टू द प्लांटिंग म्हणजे प्लांटेशन करण्याच्या अगोदरच काय करतो आपण? त्यांची फवारणी करून घेतो. मग त्याच्यानंतर प्लांटेशन करतो आणि प्लांटेशन केल्याच्या नंतर काय होतं की ते जे काही वीड्स असतात ते वीड्स काय होतात? कंट्रोल होतात. म्हणजे ते वीड्स उगवतच नाहीत. मग आणि काय करतो आपण आपले क्रॉप उगवल्याच्या नंतर क्रॉप उगवल्याच्या नंतर किंवा प्लांटेशन केल्याच्या नंतर आपण काय करतो? त्याची फवारणी करतो. मग फवारणी केल्यामुळं काय होत असतं तिथं की जे वीड्स असतात ते काय होतात? ते कंट्रोल होतात किंवा ते वाढत नाहीत किंवा ते काय होतात? जळून जातात तिथं. मग अशा प्रकारे काय करतो आपण? हर्बिसाइडचा उपयोग तिथं करत असतो. किंवा क्रॉप्स एमर्जिंग अँड प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ द वीड. त्या वीडची ग्रोथ काय करतात? कंट्रोल करतात. फॉर एक्झाम्पल 2,4-D इज अ सिंथेटिक ऑक्झिन. आता 2,4-D इज अ सिंथेटिक ऑक्झिन. ऑक्झिन कशाला म्हणतो आपण? ऑक्झिन मीन्स द प्लांट हार्मोन्स. ऑक्सिन काय एक प्रकारचं प्लांट हार्मोन्स आहे. मग हे 2,4-D जे आहे तर हे काय एक सिंथेटिक ऑक्झिन्स आहे किंवा सिंथेटिक प्लांट हार्मोन्स आहे. सियर द थर्ड टाईप्समध्ये जर पाहायचं झालं आपल्याला थर्ड टाईप कशाचं आहे? फंगीसाईड. मग फंगीसाईड कशाला म्हणतो आपण? केमिकल्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय फंगी आर कॉल्ड ॲज द फंगीसाईड. डेफिनेशन खूप सोपी आहे. केमिकल्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय फंगीला जर आपल्याला डिस्ट्रॉय करायचं असेल त्याच्यावर जे काय आपण केमिकल्स यूज करू अशाला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड ॲज द फंगीसाईड. सियर इन अ डायग्राम. याच्यावर काय झालेलं आहे? या पानावर किंवा लीफवर काय फंगसचं इन्फेक्शन झालेलं आहे. मग असं जर फंगसचं इन्फेक्शन होत असेल आणि आपण जर एखादा केमिकल्स काय करत असेल याच्यावर फवारणी करत असेल आणि फवारणी केल्याच्या नंतर हे काय होत असेल? इथं फवारणी केल्याच्या नंतर काय होत असेल? हे जात असेल. हे जे काही याच्यावर डिसीज पडला हा जर डिसीज जर जात असेल तर अशाला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज द फंगीसाईड म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल बोर्डेअस मिक्सचर किंवा त्याला म्हणतो आपण बोर्डिअस विच इज मिक्सचर ऑफ लाईम CuSO4 अँड वॉटर. आता बोर्डिअस मिक्सर जे आहे तर हे कशाने बनलेलं असते? ते बनलेलं असते एक लाईमनं, त्याच्यानंतर CuSO4 कॉपर सल्फेटनं आणि वॉटर लाईम अँड कॉपर सल्फेट या तिन्हीचं मिक्सचर काय करतो आपण? जनरली वापरत असतो ॲज अ फंगीसाईड म्हणून काय करत असतो? वापरत असतो. फंगी कॅन काउजेस सिरियस डॅमेज इन द ॲग्रिकल्चर. सी हिअर सेकंड पॉईंट. फंगस काय करतात किंवा फंगस जे आहेत ते फंगस काय करतात? फंगस कॅन काउज सिरियस डॅमेज इन अ ॲग्रिकल्चर. शेतामध्ये काय करतात? जास्तीत जास्त फंगस जे रोग असतात की फंगीमुळे होणारे जे रोग असतात क्रॉपला किंवा डिसीज होतात जास्ती ते फंगसमुळे जास्ती होतात आणि खूप ॲग्रिकल्चर काय होते? आपलं डॅमेज होत असते. रिझल्ट इन लॉसेस ऑफ यील्ड क्वालिटी अँड द प्रॉफिट. मग या फंगसच्या इन्फेक्शनमुळं किंवा फंगसमुळं काय होत असते की आपलं क्रॉपचं जे प्रोडक्शन आहे ते पण कमी होते
त्याची क्वालिटी पण कमी होती आणि त्याचं इल्ड पण कमी होते. म्हणजे आपल्याला जेवढे एक्सपेक्टेड असते क्रॉप तेवढं होत नाही, प्रॉफिट आपल्याला कमी होते, त्याची क्वालिटी पण खराब होऊन जाते. कशामुळं? ड्यू टू द फंगल इन्फेक्शन. फंगिसाइड आर यूज्ड बोथ इन ॲग्रिकल्चर अँड टू फाईट अगेन्स्ट द फंगल इन्फेक्शन इन ॲनिमल. असे इन्फेक्शन काय 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 असतं की फंगल इन्फेक्शन ॲनिमल्समध्ये पण होत असतात. मग फंगिसाइड्स हे दोन्हीकडे पण आपण यूज करू शकतो. एक तर ॲनिमल्सला जरी झालं इन्फेक्शन तरी आपण त्याला यूज करू शकतो, किंवा प्लांट्समध्ये झालं किंवा ॲग्रिकल्चरमध्ये झालं तरी आपण त्याला काय करू शकतो, जनरली यूज करतो. फॉर एक्झाम्पल टी ट्री ऑइल किंवा सिनेमाल्डिहाइड, जोजोबा ऑइल, नीम ऑइल, मिल्क, दीज आर द एक्झाम्पल ऑफ द फंगिसाइड. हे काय आहेत मग फंगिसाइडचे एक्झाम्पल आहेत. कोणते कोणते? ट्री ऑइल. आता टीचे जे काही ट्रीचं ऑइल असेल किंवा नीम ऑइल, तुम्हाला माहिती आहे की लिंब आपल्याला माहिती आहे, जनरली आपण धान्य जे वाळू घालतो, धान्य जर वाळू घालायचं असेल किंवा धान्याची जर कोठडी असली एखादी, त्यात काय करतो आपण लिंबाची पानं टाकत असतो. कशामुळं? इट ॲक्ट ॲज अ फंगिसाईड किंवा अगेन्स्ट द फंगी, म्हणजे तो काय होतं फंगिसाईड म्हणून ॲक्ट होतात. म्हणून आपण काय करतो, जनरली नीम ऑइल असेल, मिल्क असेल, जोजोबा ऑइल असेल किंवा सिनेमाल्डिहाइड असेल किंवा ट्री ऑइल असेल, दीज आर यूज्ड ॲज अ फंगिसाईड म्हणून आपण काय करत असतो तिथे जनरली यूज करत असतो. त्याच्यानंतर 4th नंबरचं जे आहे ते 4th नंबरचं आहे आपलं रोडेंटिसाईड. रोडेंटिसाइड्स म्हणजे काय म्हणतो आपण, रोडेंट्स कोणते कोणते असतात? रोडेंटिसाइड आर द पेस्ट कंट्रोल केमिकल्स विच आर यूज टू किल द रोडेंट्स. मग रोडेंट्सला किल करण्याचं काम जे केमिकल्स करत असते त्या केमिकल्सला काय म्हणतो आपण, धिस केमिकल इज कॉल्ड ॲज द रोडेंटिसाइड. रोडेंटिसाइड्स आर पेस्ट कंट्रोल केमिकल्स विच आर यूज टू किल द रोडेंट्स. मग आता पहिल्यांदा आपल्याला हे माहीत पाहिजे की रोडेंट कशाला म्हणतो आपण. आता आपल्याला माहिती इथं इथं या वरच्या स्लाईडमध्ये बघा, मी तुम्हाला दाखवतो. इथं काय दिसतं आपल्याला, रॅबिट दिसत आहे, किंवा याच्या खालच्या स्लाईडमध्ये दिसलं तर सगळेच तुम्हाला रोडेंट टाईपचे जे काय असतील किंवा हे रोडेंट जेवढे असतील ते स्क्वेरल असेल, उंदीर असेल, त्याच्यानंतर इकडे एक मोठा प्राणी दिसतो तो एक असेल, तर हे सगळेचे सगळे असतील तर याला काय म्हणतो आपण, उंदीर असेल, त्याच्यानंतर स्क्वेरल म्हणतो आपण त्याला, किंवा ससा असेल. हे सगळेचे सगळे काय आहे तर रोडेंट म्हणून ॲक्ट होतात आणि ते काय करतात तर प्लॅन्टला खाण्याचं काम करतात. पहा इथं प्लॅन्ट जो फ्रूट आहे तो खाण्याचं काम इथं काय करतात. मग असे रोडेंट किल करण्यासाठी जे काय आपण रोडेंटिसाईड वापरतो किंवा केमिकल्स वापरतो त्याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द रोडेंटिसाइड्स किंवा त्याला म्हणायचं रोडेंटिसाईड. रोडेंट्स आर युजली डिफिकल्ट टू किल विथ पॉयझन बिकॉज देअर फीडिंग हॅबिट्स आर लाईक अ स्कॅव्हेंजर. या रोडेंटला मारणं खूप अवघड असते, किंवा आपल्याला माहिती आहे उंदीर जर एखादा मारायचा असेल आपल्याला तो खूप अवघड असतो, तो लवकरात लवकर मरत नाही. त्याचं कारण काय असतं, बिकॉज देअर फीडिंग्स हॅबिट्स आर लाईक अ स्कॅव्हेंजर. त्याची जी काही खाण्याची पद्धत असते ती कॅव्हेंजरसारखी असते, किंवा त्याला काय म्हणतो आपण, कॅव्हेंजरसारखी असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते पहिल्यांदा काय करतात, हे उंदीर असेल किंवा स्क्वॅरल असेल किंवा हे रोडेंटिसाईड काय करतात, पहिल्यांदा आपण जर काही पॉयझन जर टाकलं किंवा रोडेंटिसाईड जर एखाद्या याच्यावर टाकलं, एखाद्या खाण्याच्या याच्यावर टाकलं, तर ते पहिल्यांदा काय करतात, थोडंसं खातात आणि खाल्ल्याच्या नंतर जर त्यांना काही जर इफेक्ट होत असेल तर ते नंतर खात नाही, ते थोडा वेळ थांबतात. त्याला खाल्ल्याच्या नंतर थोडासा जर इफेक्ट जाणवला तर ते खात नाहीत, आणि त्यांना जर वाटलं की अरे काहीच नाही झालं तर मग ते काय करतात, कंटिन्यू करतात. म्हणून त्यांना किल करणं खूप अवघड असतं. कशामुळं? थोड्या प्रमाणात ते पहिल्यांदा खातात, खाऊन पाहतात. खाल्ल्याच्या नंतर जर त्यांना वाटायला आपलं की झोप यायली, कसं तरी होत आहे असं जर वाटलं तर ते काय करतात, लगेच स्टॉप करतात, ते पुढचं खात नाहीत. पण जर त्यांना असं फील नाही झालं, काहीच नाही झालं, तर मग ते काय करतात, लगेच खातात. म्हणून त्यांना किल करणे खूप अवघड असते, किंवा त्याची हॅबिट्स जे असते, फीडिंग हॅबिट्स आर लाईक अ स्कॅव्हेंजरसारखे असते. इफेक्टिव्ह रोडेंटिसाइड मस्ट बी टेस्टलेस अँड ऑर्डरलेस इन लिथल कॉन्सन्ट्रेशन अँड हॅव द डिलेड इफेक्ट. आणि जे काही हे असते रोडेंटिसाइड असतात तर त्यांचं कसं असतं, इफेक्ट कसं असतं, एकदम स्लो होत असते. ते जनरली टेस्टलेस असतात आणि ऑर्डरलेस असतात, त्यांचा वास येत नाही, किंवा टेस्टलेस असतात, चव नसते त्याला, आणि खूप उशिरा त्याचा काय होतं, इफेक्ट होत असते. रोडेंटिसाइड्स आर किल्ड इन द फर्स्ट डोस ओनली. रोडेंटिसाइडला जर मारायचं असलं आपल्याला तर पहिल्याच डोसमध्ये काय करावं लागतं, त्याला मारावं लागते, किंवा आपण दुसऱ्या तिसऱ्या डोसमध्ये त्याला मारू शकत नाही, किंवा आपल्याला मारता येणार नाही. आता आपण काय करू, सिंथेसिस पाहू. सिंथेसिस ऑफ इन्सेक्टिसाईड प्रत्येकच पाहू. इन्सेक्टिसाईड असेल, हर्बिसाईड असेल, फंगिसाईड असेल, किंवा काय असेल त्याचं पुढचं रोडेंटिसाईड असेल, एकेकाच काय करू आपण सिंथेसिस पाहू. आता आपण
सिंथिसिस ऑफ द इन्सेक्टिसाइड. मग इन्सेक्टिसाइडचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवतो, त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द मॅलेथॉन. मॅलेथॉन इज अ ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड. मॅलेथॉन काय आहे? ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड आहे. मग मॅलेथॉनचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं असेल, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मॅलेथॉन. हे काय आहे? मॅलेथॉनचं स्ट्रक्चर आहे किंवा हे मॅलेथॉनचं स्ट्रक्चर आहे. मग व्हेन मिथिल अल्कोहोल इज रिॲक्टेड विथ द फॉस्फरस पेंटा सल्फाइड. सियर हाऊ मॅलेथॉन इज प्रिपेअर्ड. व्हेन मिथिल अल्कोहोलचे 4 मॉलिक्यूल प्लस फॉस्फरस पेंटा सल्फाइड जर आपण घेतला, देन देर इज फॉर्मेशन ऑफ O, डायमिथिल डायथायोफॉस्फेट. मग तिथं काय होईल? असा हा प्रोडक्ट इथं तयार होतं. प्लस H2S का जातो? बाहेर जातो पहिल्या स्टेपमध्ये. आणि पहिल्या स्टेपमधला O, डायमिथिल डायथायोफॉस्फेट जो आहे तो कशासोबत रिॲक्ट करायचा आपल्याला? डायइथिल मॅलेटसोबत. मग डायइथिल मॅलेटसोबत इन सेकंड स्टेप आपण जर अशी रिॲक्शन केली दोघाची, डायमिथिल डायथायोफॉस्फेट आणि डायइथिल मॅलेटसोबत, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द मॅलेथॉन. मग तिथं काय होत असतं की मॅलेथॉनचं सिंथिसिस होते. जर आपण इथं पाहिलं असेल तर हे इथं बघा मॅलेथॉनचं इथं सिंथिसिस झालेलं असेल किंवा मॅलेथॉनचा आपल्याला मॅलेथॉन हा प्रोडक्ट इथे मिळत असतो. इन दिस वे वी हॅव टू प्रिपेअर द मॅलेथॉन किंवा मॅलेथॉन इथं काय करू शकतो आपण? प्रिपेअर करू शकतो. आता सेकंड मॅलेथॉनची युजेस काय काय आहेत? मग द फर्स्ट यूज मॅलेथॉन इज अ पोटेंट अँड इफेक्टिव्ह इन्सेक्टिसाइड. मग पहिल्यांदा काय आहे की मॅलेथॉन काय आहे? इन्सेक्टिसाइड आहे. मग मॅलेथॉनचा यूज कशामध्ये होत असतो? मॅलेथॉनचा यूज इफेक्टिव्ह इन्सेक्टिसाइड अगेन्स्ट द इन्सेक्ट, फंगी अँड वीड्स. मॅलेथॉनचा उपयोग तिन्हीमध्ये पण होतो. इन्सेक्टमध्ये होतो, फंगीमध्ये होतो आणि वीड्समध्ये पण सुद्धा तिथं त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणून ॲक्ट होतो, फंगीसाईडमधून किंवा वीडसाईड म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. इट इज नॉट अ हार्ड इन्सेक्टिसाइड. इट कॅन बी इझिली डिग्रेडेड बाय द इन्व्हायरमेंट कंडिशन. मी आताच तुम्हाला सांगितलं की जे पेस्टिसाईड काय होतात, तर काही पेस्टिसाईड हे कसे असतात, तर काही पेस्टिसाईड्स हे डिग्रेड होत नाही. पण हा मॅलेथॉन काय आहे? डिग्रेड होतो. त्याच्यामुळं हा पेस्टिसाइड्स हा कसा आहे? इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये काय होतं? ॲटोमॅटिकली हा इझिली डिग्रेड होत असतो. इट इज रिअली बून टू द फार्मर्स टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम द पेस्ट अँड इन्सेक्ट. सी हिअर द थर्ड पॉईंट. हा खरंच खूप म्हणजे चांगल्या प्रकारचा असा इन्सेक्टिसाइड आहे जो की पेस्टला आणि इन्सेक्टला काय करतो? कंट्रोल करण्याचं काम काय करत असतो. त्याच्यामुळं फार्मर जास्तीत जास्त फार्मर काय करतात? याचा उपयोग करत असतात. देन फोर्थ पॉईंट, द मोड ऑफ ॲक्शन ऑफ मॅलेथॉन. द इन्सेक्ट आर रूड बाय इट्स स्मेल अँड कम टू द पॉयझन बेट. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? जनरली त्यांना काय होतं की याचा स्मेल लवकरात लवकर लक्षात येत नाही आणि ते काय करतात? तर ईट करतात आणि लवकरात लवकर इन्सेक्ट काय करतात? तर तिथं जवळ येत नाहीत किंवा इन्सेक्ट तिथं इन्फेक्शन करत नाहीत. इट इज युज्ड ॲज अ हेड लाईस अँड द बॉडी लाईस स्कॅबेज. मग आता अजून डबल याचा काय उपयोग आहे? मॅलेथॉनचा जनरली काय होतं की हेड लाईस जे असतात आपल्या डोक्यामधल्या उवा जे असतात त्या, किंवा जनावरच्या शरीरामधल्या किंवा जनावरावर पडणारे जे काही लाईस असतात त्या काढण्याचं काम किंवा ते डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतो? विथ द हेल्प ऑफ द मॅलेथॉन आपण करत असतो जनरली. देन सेकंड सिंथिसिस इज सिंथिसिस ऑफ हर्बिसाइड. इन हर्बिसाइड सिंथिसिस, सी हिअर, हर्बिसाइड सिंथिसिसमध्ये आपण घेतलं 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. मग 2,4D म्हटलेलं आपण याला, वर काय नाव दिलं हर्बिसाइडला? 2,4D. मग 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड, हाऊ इट इज प्रिपेअर्ड? सी हिअर, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2,4D. याला म्हणतो आपण 2,4D म्हणत असतो याला. 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. ही याचं स्ट्रक्चर दिसलं आहे पहा आपल्याला, वरचं जे आहे ते त्याचं काय स्ट्रक्चर आहे. मग इट इज प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ 2 स्टेप रिॲक्शन. इन फर्स्ट स्टेप बाय रिॲक्शन ऑफ 2,4 डायक्लोरोफिनॉल अँड द क्लोरोॲसिटिक ॲसिड. सी हिअर, इन अ फर्स्ट स्टेप पहिल्यांदा घेतला आपण 2,4 डायक्लोरोफिनॉल. 2,4 डायक्लोरोफिनॉल घेतला आणि 2,4 डायक्लोरोफिनॉल घेऊन त्याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? क्लोरोॲसिटिक ॲसिडसोबत. मग क्लोरोॲसिटिक ॲसिड हा इथं क्लोरोॲसिटिक ॲसिड आहे, हा इथं कोणता आहे? 2,4 डायक्लोरोफिनॉल आहे. दोघांची रिॲक्शन केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळते? इथं 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड मिळतो आपल्याला. 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड, त्यालाच काय म्हणतो आपण?
2,4-D. आता हे कशापासून प्रिपेअर केलं आपण? इट इज प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ 2,4 डायक्लोरोफिनॉल अँड द क्लोरोॲसिटिक ॲसिडपासून बनवलं. हाच प्रोडक्ट आपण बाय क्लोरिनेशन ऑफ फिनॉक्सी ॲसिटिक ॲसिडसुद्धा याच्यापासून सुद्धा बनवू शकतो. फक्त काय घेणार मग आपण? फिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड घ्यायचं आणि त्याला काय करायचं, 2 क्लोरीनसोबत काय करायचं, त्याचं क्लोरिनेशन करायचं. मग जर फिनॉक्सी ॲसिटिक ॲसिडचं जर क्लोरिनेशन आपण जर केलं, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द 2,4-D किंवा 2,4-D काय होतं इथं प्रिपेअर केलं जातं किंवा इथं त्याचं सिंथेसिस आपण जनरली इथं करू शकतो आपण. सी हिअर द व्हॉट इज द युजेस ऑफ 2,4-D. 2,4-D इज अ कॉमन पेस्टिसाइड और हर्बिसाइड. पहा आता 2,4-D काय आहे, हे दोन्ही पण यूज करतो आपण. पेस्टिसाइड्स पण आहे आणि हर्बिसाइड्स पण आहे. युज्ड इन कंट्रोल ऑफ द ब्रॉड लिव्स वीड्स. आता ज्या ज्या वीड्सचे जास्ती मोठे पानं आहेत किंवा ज्या ज्या वीड्सचे पानं काय आहेत मोठे आहेत म्हणजे ब्रॉड लिव्ज आहेत, मग अशा वीड्सला काय करतो, कंट्रोल करण्यास काम कोण करत असते? 2,4-D आहे. ज्या ज्या वीड्सचे एकदम छोटे छोटे पानं आहेत तर त्याला ते उपयोगी पडणार नाही. पण ज्या वीड्सचे पानं हे खूप मोठाले असतात. आता शेतामध्ये पाहतो आपण, ज्यावेळेस एखाद्या क्रॉपमध्ये काय होते, मोठमोठ्या पाण्याचे काय असतात तिथं वीड्स असतात. मग अशा वीड्सला किल करण्याचं काम किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करत असते? 2,4-D करत असतो किंवा 2,4-D करत असते. इट इज मोस्ट वाईडली युज्ड इन हर्बिसाइड इन द वर्ल्ड. पहा, जगामध्ये सगळ्यात जास्त जर काही वापरल्या जात असेल हर्बिसाइड्स म्हणून, तर ते कोणतं वापरतात? त्याला म्हणतो आपण 2,4-D. 2,4-Dचं जगात जास्तीत जास्त प्रमाण यूज करतात शेतकरी, फार्मर्स काय करतात त्याचा यूज करतात. 2,4-D इज सिंथेटिक ऑक्सिन प्लांट्स हार्मोन, हेन्स इट इज युज्ड इन द प्लांट रिसर्च. पहा इकडं 2,4-D काय आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की प्लांट हार्मोन्स आहे. म्हणजे प्लांट्स काय करतात, स्वतःच काय करतात, त्याचं सिक्रेशन करतात. प्लांट स्वतःच त्याचं सिक्रेशन करतात. त्याच्यामुळं कदाचित काही वीड्स काय होतं तिथे कंट्रोल होतात जनरली. आणि 2,4-D जे आहे ते सिंथेटिक ऑक्सिन्स असल्यामुळं त्याचा प्लांट रिसर्चमध्ये सुद्धा काय होते, तिथं त्याचा उपयोग केला जातो किंवा प्लांट रिसर्चमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. इट इज युज्ड ॲज अ सप्लिमेंट्स इन प्लांट सेल कल्चर ॲज अ MS मीडियम. MS मीडियम जे असेल किंवा MS कल्चर जे म्हणतो आपण त्याला, सेल कल्चर जे म्हणतो आपण त्याला, त्या सेल कल्चरमध्ये ॲज अ MS मीडियम म्हणून सुद्धा या 2,4-Dचा तिथं उपयोग केला जातो. दीज आर द 4 युजेस ऑफ द 2,4-D. दे नेक्स्ट अँड लास्ट इज द थायरम. थायरम काय आहे? थायरम इज अ फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ फंगिसाइड. थायरम इज अ फंगिसाइड. यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय फंगिसाइड? द केमिकल्स विच आर यूज टू किल द फंगस किंवा फंगसला किल करण्याचं काम जो केमिकल्स करतो त्याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज द फंगिसाइड अँड थायरम इज अ फंगिसाइड. सी हिअर व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ थायरम किंवा थायरमचं सॉरी इथं एक आपली एक ब्रॉड मिस्टेक अशी झालेली आहे की इथं थायरमचं जे प्रिपरेशन आहे त्या प्रिपरेशनच्या जागी काय आलेलं की दुसरी एक स्लाईड इथं चुकून एक स्लाईड आलेली आहे त्या थायरमच्या ह्याच्यात. तर मी काय करेल, थायरमचं प्रिपरेशन तुम्हाला दुसऱ्या स्लाईडमध्ये किंवा दुसऱ्या स्लाईडमध्ये इथं मी शो करीन. तोपर्यंत आपण काय करू, थायरमचे युजेस पाहू आपण. व्हॉट इज द यूज फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द यूज ऑफ थायरम ॲज अन एक्सलेटर अँड व्हल्कनायझेशन एजंट इन द रबर इंडस्ट्रीज. पहा आता थायरमचा उपयोग कशामध्ये केला जातो? थायरमचा उपयोग केला जातो तो कशामध्ये करतो आपण? रबर इंडस्ट्रीजमध्ये. मग रबर इंडस्ट्रीजमध्ये काय होते, थायरमचा उपयोग केला जातो काय म्हणून? ॲज अन एक्सलेटर म्हणून किंवा व्हल्कनायझेशन प्रोसेसमध्ये काय होतो, रबर इंडस्ट्रीजमध्ये थायरमचा उपयोग केला जातो. देन यूज टू प्रिव्हेंट द फंगल डिसीज इन सीड्स अँड क्रॉप. पहा, जर सीड्सवर जे काही सीड्स असेल त्या सीड्सवर किंवा क्रॉपवर जर फंगल इन्फेक्शन होत असेल, मी तुम्हाला फंगल इन्फेक्शनवरच दाखवलेलं आहे की त्या लिव्सवर कसं फंगल इन्फेक्शन होत असते. मग हे फंगल इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करत असतो? तर हे थायरम जे केमिकल्स आहे किंवा थायरम जे फंगिसाईड आहे ते फंगिसाईड्स थायरम काय करत असते, त्याचं काम रोखण्याचं काम करत असते. देन ॲज अन ॲनिमल रिपेलंट टू प्रोटेक्ट फ्रूट्स ट्रीज फ्रॉम रॅबिट्स, रोडेंट्स, डिअर. आता हरिण असेल किंवा रॅबिट असेल किंवा त्याला काय म्हणतो आपण, ते जे काही फ्रूट्स असतात ॲनिमल रिपेलंट असेल, कधी कधी काय होतात ॲनिमल्स काय करतात, फ्रूट खाण्यासाठी येतात. तर या थायरममुळं कदाचित ते काय करतात, रिपेल होतात किंवा ते दूर जातात, ते फ्रूट्स खात नाहीत. याची जर आपण फवारणी केली असेल त्या क्रॉपवर तर त्याच्यानंतर रोडेंट्स असतील, हरिण असेल किंवा रॅबिट्स असेल, तर हे पण जनरली या क्रॉपला काय करतात, खात नाहीत.
कशामुळं? ड्यू टू दिस केमिकल्स. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द नेक रूट ऑफ ओनियन, स्टेम गॉल ऑफ द कोरिएंडर. पहा आता कशासाठी इफेक्टिव्ह आहे हा? नेक रूट ऑफ ओनियन. ओनियन जो काही कांदा असतो त्याचं जे काही नेक रूट असतो, म्हणजे कांदा उगवल्याच्या नंतर जे काही पहिलं जे काही रूट असेल, पहिलं उगवल्याच्या नंतर पहिल्यांदा जे काही सुरुवातीचं जे प्लांट असेल, तर ते प्लांट त्याच्यासाठी खूप हेल्पफुल असतो त्या स्टेमसाठी. आणि कोरिएंडरमसाठी सुद्धा काय असतं हे जनरली इट इज व्हेरी युजफुल. इट इज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ह्युमन स्कॅबेज ॲज ॲज अ सनस्क्रीन अँड ॲज अ बॅक्टेरियोसाइड्स अप्लायड डायरेक्टली टू द स्किन. जर आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन जर झाले असेल किंवा ह्युमन बिईंग्समध्ये सुद्धा किंवा ॲनिमल्सला जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल, तर डायरेक्टली स्किनवर आपण काय करतो, हे थायरम लावू शकतो. आणि इन दिस वे त्याचा यूज आपण काय करू शकतो, जनरली त्याचा यूज इथं आपण करू शकतो थायरमचा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड इन दिस वे वी आर completed 4 unit of BSc third year semester 5th. Thank you so much.